गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 16वा समास 6वा वायुस्तवन निरूपण। श्रीराम धन्य धन्य हा वायुदेव याचा विचित्र स्वभाव। वायो करिता सकळ जीव वर्तती जनी। वायो करिता श्वासोश्वास नाना विद्यांचा अभ्यास। वायो करिता शरीरास चळन घडे। चळन वळन प्रासारण निरोधन आणि आकोचन। प्राणापान व्यान उदान समान वायू। वायो मेघाचे भरण भरे सवेच पिटून परते सारी। वायो ऐसा कारभारी दुसरा नाही। वायो सुटे सरारा असंभाव्य पडती गारा। तैसे जीव हे निरासरिसे पडती। वारा हे आपुले दंती पृथ्वी धरिली होती। तयाची एवढी शक्ती वायू बळे। ब्रह्मा विष्णू महेश्वर चौथा पण जगदेश्वर। वायो स्वरूप विचार विवेकी जाणते। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य चरण कमलांना वंदन करून संत संघात उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू भगिनींना श्री गुरुदेव। मागील आठवड्यामध्ये आपण अग्निनिरूपण ह्याविषयी ऐकले। त्याच्यामध्ये अग्नीचं पावित्र्य, अग्नी आपल्या शरीरामध्ये कसं काम करत असतो ह्या ऐकलं। आज आपण दशक 16वा समास 6वा वायुस्तवन ऐकणार आहोत। भाविको, या दशकामध्ये समर्थांनी पंचमहाभूतांवरती स्वतंत्र समास दिलेले आहेत। आपल्याला शंका आली असेल की आत्तापर्यंत आपण अनेक समासामध्ये पंचमहाभूते 3 गुण याविषयी आपण ऐकलेलं असताना स्वतंत्र समास का बरं दिले असावेत? याचं उत्तर देताना समर्थांनी या दशकाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की साधक ज्यावेळी साधनेच्या पातळीवर असतो त्यावेळी त्याला सारासार विचार करावा लागतो। मग सारासार विचार म्हणजे काय? तर पंचमहाभूते 3 गुण यांचा जो सततचा चाललेला खेळ असतो त्याची त्याला जाणीव झाली पाहिजे। त्यामुळे या सृष्टीचा जो व्यवहार आहे
याचं आकलन होण्यास मदत होते. यासाठी स्वतंत्र पंचमहाभूतांवरती या दशकामध्ये समास दिलेले आहेत. आत्तापर्यंत आपण पृथ्वी, आप, तेज याविषयी ऐकलं. आज आपण वायू हा विषय पाहणार आहोत. भाविको, वायू म्हणजे काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर वारा. ह्या विश्वाचा कारभार पाहणारी एक प्रचंड शक्ती आहे, तो म्हणजे वायू. याचं दृश्य स्वरूप आपल्याला वाऱ्याच्या रूपात दिसतं आणि तो सर्व प्राणीमात्रांमध्ये प्राणरूपाने आढळतो. सर्व प्राणीमात्रांचा चलनवलनाचा कार्यकर्ता म्हणून ह्या वायूकडं पाहिलं जातं. समर्थ म्हणतात, हा वायू मोठा विलक्षण आहे. सर्व प्राणी मात्र याच्यामुळे श्वासोश्वास करतात आणि यात हा 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण यामुळे आपल्या शरीरात वावरत असतो, या रूपात वावरत असतो. याचं सुंदर वर्णन जगद्गुरु श्रींनी मुक्तीचे राजमार्ग याच्यामध्ये दिलेलं आहे. मग 5 मुख्य प्राण कुठले? तर प्राण, अपान, व्यान, उदान, समान. हा प्राण कुठं राहतो? तर आपल्या हृदयात राहतो आणि श्वासोश्वासाचं कार्य करतो. अपान हा मुख्य आंतड्यामध्ये राहतो आणि मलमूत्र विसर्जनाचं काम करतो. तिसरा प्राण आहे व्यान. हा संपूर्ण शरीरभर व्यापून असतो आणि रक्ताभिसरणाचं काम करतो, रक्तपुरवठा करत असतो. उदान हा वायू कुठं असतो? तर आपल्या घशामध्ये, कंठामध्ये असतो. तो अन्नरसाचं विभाजन करत असतो. आणि समान हा नाभीमध्ये असतो, बेंबीमध्ये असतो आणि सगळीकडे अन्नरस पुरवित असतो. 72,000 नाड्यांना अन्नरसाचा पुरवठा करत असतो. जगद्गुरु श्रींनी उपप्राणांचंही कार्य सांगितलेलं आहे. ते उपप्राण कुठले? तर नाग. नाग हा ढेकर निर्माण करतो आणि शरीरातले अयोग्य तत्व बाहेर टाकतो, अयोग्य गोष्टी बाहेर टाकतो. कूर्म हा पापण्यांची उघडझाप करतो. नाग, कूर्म, कृकल या उपप्राणामुळं आपल्याला शिंक येते, त्यामुळे सुद्धा अशुद्ध तत्व शरीरातली बाहेर टाकली जातात. चौथा प्राण आहे देवदत्त. या उपप्राणामुळे आपल्याला जांभई येते. आणि 5वा प्राण आहे धनंजय. हा मुख्य 5 जे प्राण आहेत यापासून शरीराचं संरक्षण करतो. म्हणूनच तर मृत्यूनंतरही काही काळ आपलं शरीर जिवंत राहतं. भाविको, आपल्याला प्रश्न पडला असेल, मग असा हा सामर्थ्यवान वायू निर्माण कुठे झाला? तर ब्रह्मांडात झाला. याने अनेक ब्रह्मांडात देवता निर्माण केल्या आणि तो नंतर पिंडात प्रकट झाला. स्वर्गातील देव, राक्षस, मृत्यूलोकातील अनेक प्रकारचे नरदेह, पशु, पक्षी, कीटक या सर्वांचं जीवन वायूमुळेच आहे. आपणही अनुभवतो. आपल्याला एखाद्या वेळेस अन्न पाणी नसेल तर आपण काही काळ जिवंत राहू शकतो, परंतु वायू नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही. अत्यंत अल्प काळ आपण जिवंत राहू शकतो. या अन्न किंवा पाण्या वाचून जेवढं जिवंत राहू शकतो तसं राहू शकत नाही वायू वाचून. असा हा सामर्थ्यशाली वायू. याच्या पाठीमागे सत्ता कुणाची असते? तर अंतरात्म्याची असते. हाच अंतरात्मा वायूच्या रूपानं आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतो. परंतु जर तुलनात्मक पाहिलं, व्यापकपणाच्या दृष्टीनं पाहिलं तर वायूची सर कोणालाही येत नाही असं समर्थांनी सांगितलं आहे. कारण पर्वताच्या शिखरावरून लोकांच्या कल्याणासाठी ढगांचं सैन्य जो पळवत आणतो तो वायू असतो. वायूमुळेच विजांचा कडकडाट होतो, वायूमुळेच पाऊस पडतो आणि ही सगळी प्रजा सुखी राहते. ह्याच वर्षी पहा ना, जराशी पावसानं ओढ दिलेली आहे तर आपण लगेच कासावीस झालेलो आहोत सर्वजण. अशा प्रकारे हे वायूचं बळ असतं. एवढंच नव्हे तर ग्रह, नक्षत्र, सूर्यमाला, तारे हे सगळे वायूमुळे निर्माण झालेले आहेत. समर्थ पुढे म्हणतात, शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा. ज्या शेषांनी हा पृथ्वीचा भार उचललेला आहे त्याचा सुद्धा आहार काय आहे? तर वायू आहे. वायूमुळे त्याचं शरीर फुगलेलं आहे आणि मग म्हणूनच तो या पृथ्वीचा भार उचलू शकतो. ज्यावेळी भगवंतानी कूर्मरूप धारण केलं,
म्हणजे कासवाच्या रूपानं अवतार घेतला, त्यावेळी ते शरीर पाहिलं तर असं वाटत होतं की जणू काही ब्रह्मांडच पालतं घातलेलं आहे. तो सुद्धा वायूचाच आधार होता त्याला. एवढंच नव्हे तर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि प्रत्यक्ष जगदीश्वर अंतरात्मा हे सुद्धा वायू स्वरूपच आहेत. शिवाय देव, ऋषी, अनेक संत, महंत यांनासुद्धा वायूची शक्ती असते असं समर्थांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि पुढं समर्थांनी वायुपुत्राचं स्तवन केलेलं आहे. कारण समर्थांचा आणि मारुतीरायांचा फार जवळचा संबंध आहे. कारण हनुमानाच्या दास्य भक्तीचा आदर्श रामदासांच्या समोर होता. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्याकडून अनुग्रह मिळण्यासाठी समर्थांनी हनुमानाची उपासना केली आणि मगच रामरायांचा अनुग्रह त्यांना मिळाला होता. आपल्या माऊलीने नाही का गजानन महाराजांच्यावर निस्सीम प्रेम केलं, म्हणूनच गजानन महाराजांनी परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घालून दिली आणि माऊलीने आपल्या जन्माचं सोनं करून घेतलं. या ठिकाणी मारुतीरायांच्या जन्माची कथा सांगणं समर्थांना अपेक्षित आहे. ज्यावेळी दशरथांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला, त्या यज्ञाचा प्रसाद 3 भागामध्ये विभागण्यात आला. पहिला भाग राणी कौशल्याला देण्यात आला, दुसरा भाग राणी सुमित्राला देण्यात आला आणि तिसरा कैकेयीला देण्यात आला. मला शेवटी भाग मिळाला, तिसरा भाग मिळाला म्हणून कैकेयीला खूप राग आला आणि तिने तो तसाच ठेवला. एवढ्यात आकाशातून एक घार आली आणि तिने तो प्रसाद उचलला. आणि दुसरीकडे काय झालेलं असतं, केशरी नावाच्या वानराची पत्नी अंजनी ही शंकराची 7 वर्ष आराधना करत असते, साधना करत असते. त्यावेळी शंकर प्रसन्न होऊन तिला सांगतात, तुझ्या पोटी 11वा महारुद्र जन्माला येणार आहे, तू अशीच साधना चालू ठेव, फक्त डोळे बंद कर आणि हात पसरून ठेव. एवढ्यात पवनदेव काय करतात, तो घारीने आणलेला प्रसाद बरोबर त्या अंजनीच्या हातामध्ये पाडतात. ती शंकराचा प्रसाद म्हणून ती खाऊन टाकते. यथावकाश मारुतीरायांचा जन्म होतो. आणि ज्यावेळी जन्म झाला मारुतीरायांचा, ते मुळातच ते वायुपुत्र असतात आणि त्यामुळे ते सूर्य हे फळ आहे म्हणून त्याच्याकडे झेपावतात. वाटेमध्ये राहू केतू आडवे येतात, त्यांनाही ते मारुतीराय पळवून लावतात आणि इंद्र मात्र त्यांच्या हनुवटीवर वज्राचा प्रहार करतात आणि त्यावेळपासून त्यांचं नाव हनुमान पडलं. कारण हनुवटीवर तो प्रहार झालेला असतो आणि त्या प्रहारानं हनुमंतराय बेशुद्ध होतात. आणि बेशुद्ध झाल्यानंतर वायूला खूप राग येतो. माझा पुत्र अशा अवस्थेत पडलेला आहे पाहून ते काय करतात, सृष्टीतील वाराच बंद करतात. देवांसकट सर्व सृष्टी वेटीला धरली जाते आणि कासावीस होतो सगळ्यांचा जीव. सर्वजण वायुदेवांना शरण येतात आणि अशा प्रकारे या ठिकाणी म्हणूनच मारुतीरायांना वायुपुत्र म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात बघा, ऐसा हा समर्थ पवन हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणी तन्मन हनुमंताचे. हनुमंतांनी काय केलं, एवढ्या समर्थ बापाचे पुत्र असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या चरणी तन मन धन अर्पण केलेलं आहे. मला या ठिकाणी त्याचा दृष्टांत द्यावासा वाटतो की एकदा सीतामाई आपल्या भांगामध्ये सिंदूर भरत असतात. हनुमंतराय ते पाहतात की आपली माई काय करते, भांगामध्ये सिंदूर भरते. ते जाऊन विचारतात, माई हा सिंदूर का लावताय तुम्ही? त्यावेळी सीतामाई सांगतात, यामुळं तुझ्या प्रभुदेवांचं आयुष्य वाढणार आहे. कशाचाही मागचा पुढचा विचार न करता, मनामध्ये कसलाही विकल्प न घेता हनुमंतराय एका बागेमध्ये जातात आणि पूर्ण सिंदूराने आंघोळ करतात. ते विचार करतात, सीतामाईने एवढा सिंदूर लावला तर माझ्या देवाचं आयुष्य वाढत असेल तर मी तर प्रत्यक्ष आंघोळच केलेली आहे. असा भाव, अशी भक्ती त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी वाहिली आणि म्हणूनच आज आपण त्यांचं स्तवन करतोय. भाविको, यातूनही आपण शिकलं पाहिजे, आपणही आपल्या गुरुदेवांच्यासाठी काय करतोय. बरेचसे लोक काही दिवस झाले की संतसंगाला येत नाहीत. आम्ही ज्यावेळी विचारतो तुम्ही काय येत नाही, तर नाही आता सवड नाही आहे, आमची सगळी आता कामं झाली आहेत, आता शरीर थकलं आहे,
आणि काय आता यायचं आहे, झालं आहे सगळं, घर झालं आहे, मुलामुलींची लग्न झाले, व्यवस्थित आहे, आता काय असं वाटत नाही की यावं, आम्ही आपल्या घरातच बसून माळा ओढतो आहे. भाविक हो, याला आत्मीयता म्हणत नाहीत, याला गुरूंच्या विषयी जिव्हाळा म्हणत नाहीत. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आत्मीयता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण गुरूंच्यावरून ओवाळून टाकतो त्याच वेळी ते प्रसन्न होतात, जसे हनुमंतरायाला झाले तसे. मलाही असा एकदा प्रसंग पडला होता, माऊलीने मला क्षमा करावी की मी त्यांचीच परीक्षा एकदा घेतली होती. असंच टी व्हीमध्ये रामायण चालू होतं आणि रामराय बसलेले असतात, सीतामाई सागराच्या पलीकडून नमस्कार करतात आणि ती झुळकेच्या वाऱ्याची झुळूक येते आणि प्रभू रामचंद्र ओरडतात, सीते, मलाही वाटलं की माझ्याही माऊलींनी सांगितलं आहे त्रिकाळ नमस्कार करा, आमचाही नमस्कार असा पोचत असला पाहिजे. जर मी माझ्या गुरूंना रामाच्या रूपात पाहते तर माझाही नमस्कार पोचला पाहिजे. पण माऊली, मी एकदा नमस्कार करणार आणि फक्त मुखाने म्हणणार कोटी कोटी नमस्कार बरं का, आपण ते कोटी कोटी मान्य करून घ्यायचे. आणि असं झालं, मुख्य मंदिरचं उद्घाटन सोहळा होता. 10 दिवस सेवा मला या मंदिरमध्येच होती आणि अमेरिकेच्या बंगाताई आलेल्या होत्या आणि माऊलीने मला तिथं जवळ बोलवलं आणि त्या ताईंची ओळख करून देताना सांगितलं, या ताई अमेरिकेहून आलेल्या आहेत. त्यावेळी त्यांनी नमस्कार करायला त्या खाली वाकल्या आणि माऊलीने असा हात लावला डोळ्याला आणि माझ्याकडं बघून म्हणाले, कोटी कोटी नमस्कार बरं का. मला एवढंच सांगायचं आहे भाविक हो, या दृष्टांतातून आपली ही माऊली रामस्वरूप आहेत. मी तर प्रत्यक्ष रामाचा अवतार म्हणते. मग आपण कुठं कमी पडतोय? आपल्यात कमी आहे. आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. देहानं नव्हे, आत्मतत्वानं आपण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्यांना आळवलं पाहिजे, त्यांची मनापासून साधना केली पाहिजे, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक वाक्यावर पाड प्रेम केलं पाहिजे. त्यांनी सांगितलंय ना वारीला या, नेण्याचं काम ते करतील, परत पोचवण्याचं काम करतील. आपलं फक्त काम आहे वारीला जाण्याचं. आम्ही ज्यावेळी घर घेतलं, मला वारीला यायला सुद्धा पैसे नव्हते आणि आमच्या सासूबाईंनी डबा एक उघडला, त्याच्यामध्ये 800 रुपये मी कधी बांधून ठेवले ते मलाही माहीत नाही. ती 800 रुपयाची पुरचुंडी सापडली आणि आम्ही वारीला आलो. वारीला आल्यावर माऊलीने प्रवचनमध्ये सांगितलं की तुम्ही फक्त यायची इच्छा बाळगा, तुम्हाला कसं आणायचं ते आम्ही बघून घेतो. जर माऊली आपल्याला एवढे पुरावे देत असतील तर आपण का मागं सरायचं? भाविको, याच्या पुढे जाऊन समर्थांनी सांगितलंय की हनुमान किती पराक्रमी होते. मला या ठिकाणी दृष्टांत आठवतो. संत तुलसीदास यांना एका बादशाहानं कोंडून ठेवलं की मला रामरायाचं दर्शन घडव. आणि त्यावेळी रामरायाचं दर्शन घडवण्यासाठी तुलसीदासांनी हनुमंतरायाचा धावा करायला सुरुवात केली. अरे देवा, मी कसं घडवणार आहे, माझ्या हातामध्ये काय आहे? त्यावेळी हनुमानाची उपासना चालू केल्यानंतर हनुमंतरायांनी एक किमया केली. खूप वानर सेना त्या बादशाहाच्या नगरीत आली, हैदोस घातला, त्या राजवाड्यात शिरले, अगदी वाळत घातलेले कपडेसुद्धा ते फाडायला सुरुवात केली वानरांनी. आणि मग तुलसीदासांना विचारलं बादशाने, अरे बाबा हे काय चालू आहे? त्यावेळी तुलसीदासांनी सांगितलं, आपणच म्हणालात ना रामराय आले पाहिजेत. अहो, आत्ता त्यांचं सैन्य आलं आहे, मग त्यांचं मंत्रिमंडळ येणार आणि मग प्रभू रामचंद्र येणार. मग बादशाह म्हणतात, अरे बापरे, सैन्य आले तर ही अवस्था, मग रामराय आल्यावर काय होईल? अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. या वायुपुत्राचा आदर्श सर्वांनीच आपण घेतला पाहिजे. मग अशी ताईने आपल्याला सांगितलं, साधनाताई बोलल्या की जर सीतामाई एवढ्याशा कुंकवानं भगवान प्रभू रामचंद्रांचं आयुष्य वाढावं म्हणून जर त्या कुंकू लावत असतील तर माझ्या ह्या भगवंताचं, माझ्या परमात्म्याचं आयुष्य इतकं वाढू दे, इतकं वाढू दे, असा आकंठ दास्यत्व स्वीकारलेला हनुमान आपल्या अंगाला शेंदूर फासून घेतो सगळा. असा शरीरावर एकही भाग राहत नाही की तो शेंदूरमय नाही. सीतामाई त्याला विचारतात, हे काय केलं आहेस? त्याला माई, भगवान प्रभू रामचंद्रांचं आयुष्य आणखीन वाढलं पाहिजे म्हणून मी ते शेंदूर माझ्या अंगाला फासून घेतलेलं आहे. या भक्तीचं नाव आहे दास्य भक्ती.
ही दास्य भक्ती आपल्याकडून घडावी. दास्य भक्तीमध्ये काही लागत नाही, लागतो तो भाव. आणि तो उन्हापुरा चालत नाही, बाजारात मिळत नाही, आणि लबाडगिरीने तो टिकत नाही. त्याला इथून असावा लागतो. ज्या इथून असतो ना, मागच्या सत्संगामध्ये मी सांगितलं होतं, इथे असतो ना त्यावेळेला आम्हाला कारणच लागत नाहीत संत संघाला टाळायची. किती प्रसंग येऊ दे, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. येणार असाल तर या सुखानो, जाणार असाल तर जा दुःखानो. आम्हाला कशाचीही तमा नाही. आमचं ध्येय एकच, संत संघाला जाणं. कारण आठवड्यामध्ये कोण प्रबोधनकार आहे त्याच्यापेक्षा माझी माऊली संत संघामध्ये येणार आणि मला दिसणार. हा जो ध्यास आहे ना, याच्यासारखी भक्तीच नाही आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त एवढंच केलं, बाकी काही नाही. आणि आज जिकडे तिकडे जे आमचं नाव पसरलेलं आहे, ही माझी पात्रता नाही, माझी लायकी नाही आहे, तर ही गुरुकृपा आहे. आपल्याला बऱ्याच वेळा अभिमानानं ऐकायला मिळतं, अहो काय तुमचे गुरु अमुक ठिकाणी पोचले, जिथे जातील तिथं आपलं नाव करतात. काही नाही, माझा गुरूंवर पूर्ण विश्वास आहे आणि गुरूंवर निष्ठा आहे. ती इथून आहे. आणि त्यामुळे गुरुंना सगळंच करावं लागतं. माझी प्रत्येक गोष्ट गुरुंना सांभाळावी लागते. कारण मी बाळ आहे ना, आईला लहान मुलाचे सगळं कौतुक पुरवावंच लागतं. कारण मी स्वतःला कधी मोठा समजतच नाही. मला एवढंच माहिती आहे की मी 2-3 वर्षाचं निष्पाप अल्लड काडसिद्धेश्वरांचं बालक आहे. त्यांना गरज असते तर बघतील काय गरज आहे ते. आपलं काम त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवणं आणि त्यांनी जो दिलेला वसा आहे तो पुढे घेऊन जाणं आणि तो प्रामाणिकपणे नेण्याचा प्रयत्न करणं. तो पुरा करून कसा घ्यायचा त्याचं ते ठरवते. तसं आपलं ध्येय असलं पाहिजे. या संत संघामधून असे चुटके मिळत असतात. गुरु चुटके याचा अर्थ जगण्याचा एक चांगला मार्ग मिळत असतो. जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोचण्याची गुरुकिल्ली मिळत असते. आणि ती कुठल्या संत संघाच्या प्रवचनात मिळेल हे नाही सांगता येणार. आणि म्हणून कुठलाच संत संघ चुकवता कामा नये. पण स्वामी आमच्या घरी अमुक आहे ना, तुम्ही घरी बसून काय करणार आहात? तुम्ही घरी बसलात म्हणून तो येणारा प्रसंग टाळणार आहे का? त्यापेक्षा इथं या, त्यांच्यावर सोडा. गुरु जर समर्थ आहेत असं म्हणतो आपण, म्हणतो समर्थ सद्गुरू. मग जर समर्थ सद्गुरू आहात, काळजी कशाला करताय? या ना संत संघाला, पूर्ण भार त्याच्यावर सोडा, त्याच्यावर सोपवा. तो बरोबर आपली काळजी घेणार आणि त्याच्यासाठी लांब जाण्याची गरज नाही. माझ्याकडे बघितलं की लगेच त्याचं उत्तर तुम्हाला सापडलं पाहिजे. पोथी पुराणांमध्ये जे तुम्ही वाचलेलं आहात त्याचं जिवंत आत्ता सध्या घडत असणाऱ्या प्रत्येक घटना ज्या आहेत त्याचं जिवंत साक्षीदार तुम्ही आहात. आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये माझ्या ते घडतं आहे की गुरूंची कृपा असेल तर काय होऊ शकतं हे माझ्याकडे बघून तुम्हाला शिकता आलं पाहिजे. बरं, मी काही नाही उग्रत तपश्चर्या करत नाही, अनुष्ठान करत नाही, जप करत नाही, तप करत नाही, याग करत नाही, होम करत नाही. फक्त एकच करतो की रात्रंदिन फक्त आणि फक्त गुरु यांच्या व्यतिरिक्त कुठलाही विचार माझ्या मनामध्ये नसतो. तसा ध्यास लागला पाहिजे आणि तो वायू वेगाने लागला पाहिजे. कारण वायू काय काय करामती करतो तर ताईंनी सांगितलं मगाशी तुम्हाला. ही सगळी सृष्टी जी आहे ना ती वायू चालवतो. आणि ज्या वेळेला इंद्रानं आपलं वज्र इथे मारलं हनुमंताच्या हनुवटीवर, कारण तो सूर्यालाच गिळायला चालला होता आणि सूर्याला गिळून टाकलं असतं, अग्नितत्वच संपलं असतं तर हाहाकार माजला असतं. मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं ना, ते अग्नितत्व आपल्या शरीरामध्ये आहे म्हणून अन्नपचन होतं आहे. सांगता सांगता तो एक मुद्दा राहिला होता. नाही तर काही लोक काय करतील, बरोबर त्याचं अनुकरण करतील, पाणीच पिणार नाहीत. तर पाणी पिलं पाहिजे, पोटभर पाणी प्यायचं. दिवसामध्ये जितकं शरीरामध्ये 70% शरीरामध्ये पाणी आहे आपल्या,
आपल्याला पाणी जितकं शरीरामध्ये जाईल तेवढं फार चांगलं. फक्त मी काय सांगितलं आहे, जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवण झाल्यानंतर 2 तास पाणी प्यायचं नाही, एवढंच पथ्य पाळायचं आहे. याचा अर्थ 2 तासानंतर भरपूर पाणी प्यायचं आहे. नाही तर स्वामींनी सांगितलं पाणी पिऊ नका, असा त्याचा अर्थ नाही. हे जसं अग्नितत्व महत्त्वाचं तसं हे वायुतत्वसुद्धा महत्त्वाचं आहे. शरीरातलं चलनवलन जे आहे हे वायुतत्व करतं. वायू काय काय करतात, 5 प्रमुख जे वायू आहेत, अपान, व्यान, समान, उदान आणि प्राण, हे 5 प्रमुख वायू आणि 5 उपवायू हे काय काम करतात हे साधनाताईने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते शरीरामध्ये नसतील तर काय पंचायत होईल हे सांगितलेलं आहे. हे का समजलं पाहिजे, कारण आपण जेव्हा आत्मसाक्षात्काराकडे जात असतो त्यावेळी ही 5 तत्व आणि 3 गुण आपल्यावर कशा प्रकारचा अंमल करतात हे समजणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी जाणूनबुजून हे दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण ही पंचतत्व नीट समजून घेतली पाहिजे. या पंचतत्वांची आणि 3 गुणांची कार्य कशी चालतात, जी ब्रह्मांडात चालतात तेच आपल्या पिंडात चालू असतं. जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये आहे. आणि हे पिंडातलं तत्व, स्वस्वरूपाचं तत्व समजून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी, आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, जी उदाहरणार्थ गुणक्षोभिनींनी तयार केलेलं आहे अष्टधा प्रकृतीचा जो देह आहे तो कसा आहे, याचं कशा प्रकारे कारभार चालणार आहे, म्हणून आपण कसे षड्विकारांमध्ये अडकून पडतो. आपली इच्छा भरपूर असते परंतु कळत असतं पण वळत नाही. त्याला कारणं काय काय आहेत हे समजण्यासाठी ते पंचतत्वांवर समर्थ रामदास स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात. पुढच्या सत्संगामध्ये आणखीन एक नवीन तत्व पाहायचं आहे. कोणतं तत्व पाहायचं ती उत्सुकता आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून मी आता काही बोलत नाही, तुमची सगळ्यांची प्रतीक्षा करतो पुढच्या सत्संगामध्ये. आपण इथे आता थांबूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.